हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण तुमची पोएम द पुली शिकणार आहोत. दिस पोएम इज रिटन बाय जॉर्ज हर्बर्ट. ओके, आणि ते एक वेलिश पोएट होते आणि प्रीस्ट होते. तर ह्या पोएम मध्ये त्यांनी पुली म्हणजेच ते गुण ज्याच्याने देव आपल्याला त्याच्याकडे खेचतो ह्याचा उल्लेख केला आहे आणि एकदम ब्युटिफुली ही पोएम लिहिली आहे. यात देवाला आपल्याकडून काय हवं असतं ते पोएटनी ब्युटिफुली एक्सप्लेन केलं आहे. तर चला एक एक स्टँडा समजून घेऊया. When God at first made man, having a glass of blessing standing by. तर जेव्हा देवाने आपल्या सगळ्यांना बनवलं त्यांनी एक कंटेनर किंवा एक ग्लास फुल ऑफ ब्लेसिंग भरून दिला. ओके, लेट अस ही सेड. तर देव हे देताना काय म्हणाला? पोर ऑन हिम ऑल वी कॅन. तर जेवढं सुद्धा माझ्याकडे आहे ते सगळं मी या ग्लास मध्ये ओततो आहे. ओके, लेट द वर्ड्स रिचेस विच डिस्पर्स लाय कॉन्ट्रॅक्ट इनटू अ स्पॅन. तर जेवढे पण ह्या जगात चांगले गुण आहे, ओके, रिचेस, वेल्थ आहे, गुड थिंग्स आहेत, विच इज स्कॅटर्ड एव्हरीवेअर, जे सगळीकडे इकडे तिकडे आहे, ते सगळं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका जागेवर एका ठिकाणी कलेक्ट करून ह्याच्यात मी टाकत आहे. स्पॅन म्हणजे काय? स्मॉल स्पेस म्हणजे ह्युमन बिंग. ओके, तर देव हे ह्युमन बिंगला हे सगळं देत आहेत. सो स्ट्रेंथ फर्स्ट मेड अ वे. सर्वात आधी आपल्याला कोणतं गुण मिळालं? तर स्ट्रेंथचं. देन ब्युटी फ्लोड इन. मग काय आलं? सुंदरता. देन विजडम. विजडम म्हणजे वाईजनेस किंवा हुशारी. देन ऑनर, प्लेजर. ओके, तर हे सगळे गुण जे आहेत ते देवाने आपल्याला सगळ्यांना दिलं. ऑनर किंवा हॅपीनेस, ओके, प्लेजर, सुख, हे सगळं आपल्याला दिलं. When almost all was out, God made us stay. तर हे सगळं दिल्यानंतर देव आहे ते स्टे म्हणजे थांबले. ओके, perceiving that alone of all his treasures rest in the bottom lay. Perceiving म्हणजे नोटिसिंग. त्यांनी हे लक्षात घेतलं की एक गुण तर राहिला आहे आणि ते गुण काय होतं? रेस्ट इन द बॉटम ले. बॉटम म्हणजे सर्वात खाली काय उरलेलं कोणतं गुण? रेस्ट. ओके, रेस्ट म्हणजे शांतता किंवा समाधान. ओके, फॉर इफ आय शुड. तर त्यांनी काय विचार केला? बेस्ट ओ दिस ज्वेल ऑल्सो ऑन माय क्रीचर्स. तर मी सुद्धा हे सुद्धा गुण मी द्यायला हवं. ओके, पण मग ते विचार करू लागले. ही वुड अडोर माय गिफ्ट इन्स्टेड ऑफ मी. तर हे सगळे जर मी त्यांना सुख सगळंच दिलं, ओके, ह्युमन बिंगला, तर त्यांना हे सुखात ते लोक लोळतील, माझा विचारच करणार नाही, माझ्याकडे येणारच नाही. अँड द रेस्ट इन नेचर, नॉट द गॉड ऑफ नेचर. तर हे लोक सगळे स्वतःकडे जे आहे ते जपतील, मला विसरून जातील. सो बोथ शुड बी लूजर्स. तर दोघं दोघं म्हणजे कोण? ह्युमन बिंग सुद्धा आणि गॉड सुद्धा, दोघांचं लूजर, दोघंही लूजर झाले पाहिजे, म्हणजे दोघांकडेही कमी असली पाहिजे, तेव्हाच आपण एकामेकाकडे येणार ना, असा देव विचार करतो. ओके, येट Yet let him keep the rest, but keep them with ripening restlessness. तर देव असा ठरवतो की मी रेस्ट ठेवतो माझ्याकडे. ओके, आणि हे जे ह्युमन बिंग्स आहे ह्यांना तर मी सगळं दिलं आहे. ओके, पण रायपनिंग रेस्टलेसनेस म्हणजे काय? एन्झायटी ड्यू टू डिससॅटिस्फॅक्शन, असमाधान. ओके, नेहमी कुरकुर करत राहणे, हे गुण दिला त्यांनी आपल्याला. का? कारण रेस्ट काढून घेतला त्यांनी आपल्याकडून. लेट हिम बी रिच अँड व्हेरी दॅट ॲट लास्ट. आता रिच आणि व्हेरी म्हणजे काय? इवन इफ दे बिकम वेल्दी दे विल स्टील फील टायर्ड अँड इनकम्प्लीट. तर आपल्याकडे सगळं असणार पण आपल्याला तरी सुद्धा असमाधानी वाटणार. ओके, तर हे देवाने ठरवलं आपल्यासाठी. इफ गॉडनेस लीड हिम नॉट येट व्हेरीनेस. जर हे ह्युमन बिंग्स रेस्टलेस झाली तर ते लोक माझ्याकडे येतात. मी टॉस हिम टू माय ब्रेस्ट. तेव्हा ते माझ्याकडे येणार आणि मी त्यांना लव आणि माझं प्रोटेक्शन देणार. ओके, छातीशी कवटाळून, असं देव ठरवतो. तर ही पोयम कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुमचा पूर्ण पोर्शन कव्हर करणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर अँड ऑल द बेस्ट. बाय.